पुन्हा सुरुवात करूया. मगाशी आपला जो उल्लेख झाला होता गड किल्ल्यांचा की स्मारकं बांधली जातात, तशीच आता मंदिरं बांधली जातात शिवाजी महाराजांची. आणि माझा परत प्रश्न तोच आहे की आहे ते टिकवावं की नव्याने अशा पद्धतीने मंदिरं आणि स्मारकं व्हावी. खरं तर मगाशी तामिळनाडूचा जो उल्लेख आहे मी केलेला, तर तो महाराजांचा हिंदू धर्मरक्षक म्हणून जो काही कार्यभार येतो. आजही तुम्ही चेन्नईला जा, कालीकंबल मंदिरामध्ये तिथे तो स्तंभ आहे आणि कालीकंबल मंदिरामध्ये 3 महाराजांच्या मूर्ती आहेत, पुतळे आहेत. म्हणजे गोपुरामध्ये शिवाजी महाराजांना स्थान एकमेव आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी तिथं येऊन जे धर्मरक्षण केलं याची कृतज्ञता म्हणून तामिळी लोकांनी गोपुरामध्ये देवदेवतांच्या गर्दीमध्ये शिवाजी महाराज एकमेव महापुरुष तिथे स्थानापन्न केले. हा छत्रपतींच्या कार्याचा गौरव आहे. हे खरं असलं तरी शिवाजी महाराजांचं दैवतीकरण होऊ नये, मंदिरं होऊ नयेत या मताचा मी आहे. शिवाजी महाराज आस्तिक होते का? होते. हिंदू धर्मरक्षक होते का? नक्कीच होते. महाराज देव देश धर्म मानणारे होते का? होतेच. पण महाराजांना मंदिरात बसवणं हे पुढच्या 100-200 वर्षानंतर फार घातक चित्र, विदारक चित्र होईल. कारण आज मंदिरं करताना, आरती म्हणताना आपल्याला कदाचित हेतुशुद्धता असते. महाराजांच्या प्रति भक्ती आहे म्हणून ती मंदिरं बनवली जातात. परंतु त्याचं काय होईल? पुढच्या 100-200 वर्षानंतर एखादा चित्रपट दिग्दर्शक येईल, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली पुढच्या 100 वर्षानंतर एखादा चित्रपट येईल, अफजल खानाला भेटीला महाराज जाताना दाखवले जातील. मानवी हाताच्या त्या बोटामधून सिंहाची नखं येतील, चेहरा सिंहाचा होईल, नरसिंहाच्या अवतारात त्या अफजल खानाचं फोट फाडलं जाईल आणि पुन्हा मानवी अवतारामध्ये महाराज जिजाऊच्या समोर प्रकट होतील. 5 लाखाच्या फौजेमध्ये शाहिस्ते खानाच्या एक माणूस म्हणून जाणं शक्य नाही, महाराज देव होते म्हणून. मग महाराज अदृश्य होतील, 3 बोटं छाटल्यानंतर पुन्हा राजगडावर प्रकट होतील. आग्र्यावरनं दिनांक 17 ऑगस्ट 1666 महाराज निसटले. 25 दिवसात राजगडावर माणूस म्हणून येणं शक्य नाही आणि महाराज देव होते म्हणून घोडा दाखवतील, घोड्याला पंख दाखवतील, उडत घोडा राजगडावरती. म्हणजे अशा पद्धतीने दैवतीकरण जर झालं तर महाराजांचा खराखुरा महापुरुषांचा पराक्रम हा दैवतीकरणाच्या चमत्कारिक आणि दंतकथामध्ये परिवर्तित होईल. आज जसं आपण इंद्राच्या कथा, हनुमानाच्या कथा या ऐकतो, तशा चमत्कारिक कथा किंवा हनुमानाचा फोटो, गणपतीचा फोटो, त्या फोटोमध्ये पुढच्या 100 वर्षांनंतर एक देव म्हणून महाराज बसवले तर त्यांचं आपलं नातं तुटेल. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम महापुरुषाच्या उंचीवरनं जिजाऊच्या पोटी जन्मलेला हाडामासाचा महापुरुष म्हणून शोभतं. आणि म्हणून महापुरुष म्हणून महाराजांची स्मारकं व्हावीत, मंदिरं होऊ नयेत. जिल्ह्यात व्हावीत, तिथे महाराजांच्या शौर्यकथा म्युरल्स दाखवावीत, लेझर शो दाखवावीत हिंदी, इंग्रजी, मराठीमध्ये. पण महाराजांना मंदिरात बसू नये. दैवतीकरणामध्ये कर्तृत्व संपतं, खरेखुरे पराक्रम चमत्कारिक कथात परिवर्तित होतात आणि पुढची पिढी काहीच आदर्श घेत नाही. ते देव होते, आपलं काय नातं आहे? आता मंदिर तुमच्याच बाजूच्या जिल्ह्यात झालं आहे. मला आश्चर्य वाटणार नाही ते मराठीपाड्याचं जे मंदिर झालं आहे, भिवंडी मराठीपाडा गाव आहे, त्यांना मी नम्र विनंती केली होती, तुमचा भाव चांगला आहे, शिवभक्ती चांगली, तुमच्या हेतूबद्दल शंका नाही आहे. पण तुम्ही जे करत आहात 100-200 वर्षानंतर होणाऱ्या विकृतीकरणाचा पायाभरणी समारंभ तुम्ही करत आहात. कारण पुढच्या 5-10 वर्षात बघा, लोक कोंबडे घेऊन येतील हो तिथे. महाराज नवसाला पावले, सुनबाईला मुलगा झाला, महाराजांना नवस बोलले होते. शिवकथा जशा निर्माण झाल्या तसं शिवपुराण महाराजांच्या नावाने या दंतकथा चमत्कारिक कथाच्या रूपात असं निर्माण होईल. पोथ्या, पुराणं, नैवेद्य, अगरबत्त्या, धूप महाराज अंगात येतील आणि अशा पद्धतीनं जिजाऊच्या पोटी जन्माला आलेला खराखुरा महापुरुष, ज्यांच्या पराक्रमाची उंची महापुरुषांच्या उंचीवरनं शोभते. माझं नम्र आवाहन आहे, नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सीझर, अलेक्झांडर द ग्रेट हे ग्रेट का राहिले? त्यांनी त्यांचा देव केला नाही. आणि म्हणून माझं नम्र आवाहन आहे महाराष्ट्राला की महाराजांचे स्मारक उभी करा, त्याची प्रेरणा घ्या. महाराजांची मंदिरं करून देवत्वाच्या चौकटीमध्ये महाराजाला बंदिस्त करू नका. त्यांचं कर्तृत्व झाकोळण्यात जातं. एक खूप छान वाक्य आहे की इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचा.